आई लेकराच्या कल्याणाचाच फक्त विचार करते आणि लेकरू चुकलं, माता पिता हेच करतात ना, लेकरू चुकलं तर 2 कानाखाली वाजवण्याची तयारी आई ठेवते, पिता ठेवतो. आणि तेच लेकरू जर आजारी पडलं तर तेच माता पिता त्याच लेकराच्या उशा पायथ्याशी बसून राहतात. जगाच्या सबंध जगाच्या पाठीवरती तुमचं माझं कल्याण व्हावं, सर्वतोपरी कल्याण व्हावं असं फक्त संतांना वाटतं, फक्त माता पित्यांना वाटतं. म्हणून संतांनी उद्धार करायचाच झाला तर प्रत्येक वेळी आईचा उद्धार केला, पित्याचा उद्धार केला. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. सगळं जग तडफडतंय मुक्तीसाठी, मोक्षासाठी, पण ज्या घरामध्ये मातृस्मरण पितृस्मरण कायम आहे, माता पित्यांची कृतज्ञता कायम आहे, त्याच्या वंशाचं भाग्य, त्या भाग्याचा हेवा करावा असं भाग्य त्या वंशाला लाभतं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान असं म्हटलंय. आईची पुण्याई असेल तर सुशीलतेचा गुण मिळतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः. पित्याची पुण्याई असेल तर चतुरता माणूस प्राप्त करतो. उदारो वंश पुण्येन, वंशाची पुण्याई ज्यावेळी असते ना त्यावेळी उदारतेचा गुण आपल्याकडे येतो. आणि आत्मपुण्येन भाग्यवान. मनुष्य भाग्यवान कशाने ठरतो तर स्वतःच्या पुण्याईने, आत्मपुण्येन भाग्यवान. आम्ही सगळे इथं जमलेली मंडळी आहे ना, आम्ही भाग्यवान आहोत. मला असं कायम दादा वाटतं की आपल्या सगळ्यांचं देवानी सिलेक्शन केलंय. हजारो माणसं आहेत पण दादांनी गावं हे त्यांचं सिलेक्शन आहे, मी कीर्तन करावं हे माझं देवानी केलेलं सिलेक्शन आहे असं मी समजते. खूप कृपा लागते अखिल जन्मांची. या मृदंगातनं नाद सुंदर निघावा देवाला आवडेल असा हे त्यांनी त्यांचं केलेलं सिलेक्शन आहे, त्यांनी निवड केली आहे. नाहीतर डोंगरे शास्त्रीजींचं विधान मी बऱ्याचदा कीर्तनात सांगत असते. ते म्हणायचे कथा केली आहे, कीर्तन केली, जाने की हमारी औकात क्या है. पहिल्याच दिवशी हा शब्द वापरायचे ते, तरी पण 7 दिवस भरपूर लोक यायची, गर्दी करायची. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. आज तुम्हाला आम्हाला तिकडून बोलावणं आलंय. कुंभार परिवारामध्ये आज कीर्तन ठेवण्याची इच्छा निर्माण झाली. आबांच्या मातोश्रींच्या आजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पिंपळसुटीमध्येच इथंच जवळ कीर्तनाचा कार्यक्रम आपण सेवेचा आयोजित केला होता. आणि त्याच धर्तीवर पुन्हा एकदा इथे आपल्या सगळ्यांचं दर्शन मला लाभावं याकरता सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला या परिवाराने दिली. मी मनापासून परिवाराचे ऋण व्यक्त करतेच. पण इतका सुंदर त्यांच्यासाठी हा दिवस आहे. माता पित्यांच्या कृतज्ञतेत राहणं, पितरांना तर्पण अर्पण करणं, श्राद्ध कर्म करणं हे भारतीय संस्कृतीने आपल्यासाठी दिलेली ही कर्मकांड आहेत. शास्त्र परंपरेने आम्हाला दिलेले हे काही नियम आहेत, संस्कार आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी कीर्तन, भजन, नामस्मरण, प्रवचन यासाठीच करायचं की कर्मामध्ये एखादी चूक राहू नये. कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. श्राद्ध हे कर्म आहे. कर्मातली चूक जर आमच्याकडून राहिली तर ते कर्म भक्तीने भरून निघावं. आणि कर्माच्या बाबतीतही आपण श्रीमंत आणि भक्तीच्या बाबतीतही आपण श्रीमंत असावं. म्हणून श्राद्धाच्या दिवशी किंवा पुण्यस्मरणाच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन करावं. नामस्मरण, भजन, नित्य नैमित्तिक नामस्मरण पाठ कायम व्हावेत, उपासना कायम व्हावी. मनुष्य कर्मप्रधान असावा आणि भक्तिप्रधान असावा. आपण सर्वसामान्य जीव आहोत मंडळी. आपण प्रपंचातली कर्म सोडू शकत नाही. सगळे व्यवहार आपल्याला प्रपंचातले, व्यवहारातले, भौतिकातले करावे लागतात. इथं आलोय ना आपण, मग इथं आल्यानंतर सगळी कर्म उत्तम केली पाहिजेत. प्रपंच सोडून देव करा असं कुठल्याच संतांनी सांगितलं नाही. उत्तम प्रपंच संतांनी सांभाळले आणि उत्तम असा परमार्थ सुद्धा करून दाखवला. मग आम्ही कर्माच्या बाबतीत जर आम्ही श्रीमंत ठरलो म्हणजे काय, आमचं कर्म असं असावं की ज्यामुळे आजूबाजूचा परिवार आमच्यासाठी वेडा होईल. तुम्ही ये म्हणून, तुम्ही आहात हाय म्हणून, बरं याच्याशिवाय आमचं पान हलत नाही म्हणून. असं कोणीतरी असतं बघा, घरात एक कर्ता पुरुष असतो, त्याच्याशिवाय घर हलूच शकत नाही. घराचा कणा असतो तो. गावामध्ये असा कोणीतरी दादा असतो, गावामध्ये असं कोणीतरी एक नेतृत्व असतं की त्यांच्याशिवाय गावाचं काही चालत नाही, नाही का. त्यामुळे आमचं कर्म असं असावं की आमचे नातेवाईक, आमची मंडळी, आमचा सगळा परिवार आमच्यासाठी वेडे झाले पाहिजेत, हे कर्माच्या बाबतीत. आणि भक्ती आमची अशी असावी की आमच्यासाठी देव वेडा झाला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
अनेक भक्तांसाठी झाला, वेडा झाला, वेडा झाला. देव भावे लाचावला, देव लाचावतो भक्ताच्या भावा करता, भक्ताच्या भक्ती करता. त्यामुळे संतांच्यासाठी, भक्तांच्यासाठी देवानी वेड व्हावं, असं कर्मही सुंदर होतं आणि अशी भक्तीही सुंदर होती. त्यामुळे कर्मयोग आणि भक्तियोग भगवान गोपालकृष्ण सुद्धा आम्हाला सांगतात, या दोनही जीवनांनी आमचं जीवन सर्वांग परिपूर्ण व्हावं. म्हणून 3 टप्प्यांमध्ये मानवी जीवनाची जर विभागणी केली ना, तर अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. अपूर्ण कोण आहे? ज्याला मी कोण आहे हे कळलंच नाही, तो अपूर्ण जीव आहे. जीव हा अपूर्ण आहे, ज्याला स्वतःची ओळखच नाही. तुम्ही कोण असं जर विचारलं तर आम्ही उत्तर देऊ आमचं अमुक अमुक अमुक. मी या गावचा, या इथं 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 राहतो, असं आम्ही आमची स्वतःची ओळख देऊ. हे आमचं देहाला झालेलं देहाची ओळख आहे. पण याच्या आत जाऊन स्वतःला विचारावं, हु आय एम. प्रश्नाचं उत्तर मिळेल अमुक अमुक अमुक. परत विचारावं, हु आय एम, मी कोण. परत उत्तर मिळेल, मी अमक्या अमक्या गावचा, अमक्या अमक्याची मुलगी, अमक्या अमक्याचा मुलगा. परत विचारावं, मी कोण. परत उत्तर मिळेल, मी या देशाचा नागरिक आहे, मी एक सुजाण नागरिक आहे, मी या गावचा उत्तम नागरिक आहे. परत उत्तर मिळेल असं, मी कोण, मी कोण, मी कोण. स्वतःला प्रश्न विचारत राहिलो ना, तर एक दिवस उत्तर मिळतं, अहम ब्रह्मास्मी, मी तो आहे. मग देह, सगळ्या मर्यादा देहासंबंधीच्या सगळ्या बाजू गळून पडतात आणि मी, माझं आत्मतत्व त्या आत्मतत्वाशी एकरूप होतं. आणि मग प्रश्न मिळतो, उत्तर मिळतं, अहम ब्रह्मास्मी, मी तो आहे, मी ब्रह्म आहे. मग आम्हाला त्या ब्रह्म तदाकार वृत्तीला पोहोचायचं असेल, प्रणो धनहु शरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते. प्रणवाचं धनुष्य करायचं आणि आत्म्याचा बाण करायचा आणि माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म असं समजून ब्रह्म तदाकार वृत्तीला पोहोचायचं. म्हणजे काय? अर्जुनाने काय केलं होतं? एकाग्र चित्त केलं, तेलाच्या पात्रामध्ये दृष्टी एकाग्र केली, गरगर फिरणारं ते मत्स्ययंत्र, त्याच्यावर ठेवलेला तो मासा आणि त्याचा लाल डोळा, एवढं एकाग्र चित्त केलं. तसं प्रणवाचा धनुष्य, आत्म्याचा बाण आणि ब्रह्म म्हणजे माशाचा डोळा असं समजून आम्ही आमचं लक्ष त्या ब्रह्माकडं असलं पाहिजे. पण आमच्या बाबतीत नेमकं हे घडत, आमचं लक्ष तेवढं सोडून बाकी सगळीकडे आहे. आमचं लक्ष प्रपंचात फार आहे, आमचं लक्ष भौतिकात फार आहे, नाही का? आमचं लक्ष लक्षाकडे फार आहे. लक्ष, 1 लक्ष, 2 लक्ष, 3 लक्ष. परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, पण अर्थाचा परमार्थ लवकर कळतो ना हो आम्हाला. त्यामुळे नको तिकडे आमचं. म्हणून तुकोबरायांचं विधान, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण आम्ही दुसरं वाक्य बघत पण नाही तिकडं. आम्ही पहिलं वाक्य फार सिरियसली घेतो, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. फार सिरियसली पहिल्या वाक्याचा विचार करतो. महाराजांनी सांगितलंय, जमवा जमवा, फक्त जमवा, पहिला पै गाठी मारा, सगळा पैसा सेविंग, एकदम उत्तम बँक बॅलन्स. सगळं झाल्यानंतर एक दिवस, जुन्या माणसांची म्हण आहे बघा, उष्ट्या हाताने कावळा सुद्धा कधी हाकलला नाही यांनी. ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. सगळं एक दिवस इथंच राहतं आणि एक दिवस सगळं सोडून आम्हाला इथून निघून जावं लागतं. काही नेता येत नाही. लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. असतं का? खिसा असतो, त्याला काही भरून नेता येतं? नाही नेता येत. सगळं इथं राहतं. माऊलींच्या ओव्या या संदर्भातल्या आपल्याला माहितीये, गीतेचे श्लोक आपल्याला माहितीये. वासंसे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. काय स्वीकारायचं नेमकं? इथं येऊन संतांनी काय मिळवलं? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र. ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिते. मग या सृष्टीतलं, चराचर सृष्टीतलं चैतन्य तत्व आम्हाला स्वीकारता येईल का? जे संतांनी स्वीकारलं, जीवन आनंद स्वरूप मिळवलं. आणि आम्हाला जे मिळतं ते सुख, आम्हाला मिळतो तो आनंद नाही बरं का. आम्हाला प्रपंचात मिळतो, आपल्याला वाटतं आम्ही आनंदी आहे. आम्ही आनंदी नाही, आम्ही सुखी आहे. कारण सुख म्हटलं, सुखाचं नाणं उचललं की दुःखाचा काटा आपोआप त्याच्या मागे येतोच. मग सुखही खोटं आहे प्रपंचातलं आणि दुःखही खोटं आहे. मग नेमकं खरं काय? तर आनंद ही वस्तू खरी आहे. तुम्ही म्हणाल नेमकं काय? आनंद म्हणजे सुख की नाही?
आनंदाला मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्दच नाहीये. आनंद काय आहे माहितीये? आनंद अद्वय नित्य निरामय. 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 जे का निज ध्येया योगियांचे. जे का निज ध्येया योगियांचे. ते समचरण साजिरे विटेवरी. जय हो. ते समचरण साजिरे विटेवरी. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे. ते हे समचरण साजिरे विटेवरी. काय खरंय आनंद? आनंद अद्वय नित्य आणि निरामय. आनंद स्वरूप जर काही असेल ना तर फक्त परमात्मा तत्व आहे. मग इथे आल्यानंतर त्याला ओळखणं, त्याची ओळख करून घेणं हेच मानवी जीवनाचं परम कल्याणाचा एकमेव मार्ग आहे आणि म्हणजेच आमच्या हिताचा मार्ग आहे. आणि ते हित कुणाला कळालं? संतांना कळालं. ते हित कुणाला कळालं? महापुरुषांना कळालं. ते हित भक्तांना कळालं. ते हित साधकांना कळालं. आम्ही प्रापंचिक मंडळी आहोत. प्रपंच करता करता आमचं हितही साधावं असं तुकोबरायांना वाटलं आणि ते कुणाच्या माध्यमातून साधावं याचाही परामर्श घेत तुकोबराय ज्याला आपल्या हिताचं ज्याला आपलं हित व्हावं, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतात त्याच्या माता पित्यांना थेट धन्यवाद देतात अभंगाच्या प्रथम चरणात. आपुलिया हिताचे जगता. आपुलिया हिताचे जगता. हिताचे जगता. आपुलिया हिताचे जगता. आपुलिया हिताचे मनापासून येऊ द्या ना जरा. खणखणीत वाजल्या पाहिजेत टाळ्या.
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांचिया. तुकोबरायांनी धन्यता दिली कुणाला? धन्य माता पिता तयांचिया. भारतीय संस्कृतीने उद्घोष केला असेल तर तो मातेचा आणि पित्याचा कायम. म्हणून तर पहिला नमस्कार मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव. पहिला नमस्कार आईला, दुसरा नमस्कार पित्याला आहे. म्हणून मी खरं सांगते, ज्या घरामध्ये माता पित्यांना नमस्कार करून पिढी बाहेर पडते ना, ती जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे घरामध्ये माता पिता असावेत, असले तर त्यांचा योग्य सन्मान राखला जावा. हे संस्कार ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये घडतात, तुकोबराय म्हणतात ती मंडळी, ती भक्त किंवा ते साधक स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे असतातच. आणि ज्यांना स्वतःचं हित कळावं, कारण आईला आणि पित्यालाच हिताचा कळवळा असतो बरं का. म्हणून बघा, आईची तुलना प्रत्येक वेळी संतांशीच केली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबराय म्हणतात आई आणि संत माझ्यासाठी समान आहेत. ज्ञानोबरायांना विश्व माऊली अशी उपाधी दिली ना. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. संतांकडे आई म्हणून लोकांनी पाहिलं. आळंदीला गेलो, माझी माऊली म्हणून आपण समाधीला कवटाळतो, समाधीला स्पर्श करतो, आईची भेट झाल्यासारखं वाटतं आईची. आणि खरंय, ज्याला आई नाही, ज्याला पिता नाही ना, त्याला ज्ञानोबा आहेत आणि तुकोबरा आहेत असं समजावं. ज्याला आई नाही त्यांनी माऊलींच्याकडे डोकं टेकवावं, ज्याला पिता नाही त्यांनी तुकोबरायांच्या चरणावर डोकं टेकवावं. दोन्हीचा लाभ मिळेल. दोघांच्या असण्याची अनुभूती आपल्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आईची कमतरता भरून संतांनी काढली आणि संतांनी आम्हाला प्रत्येक वेळी माता पित्यांचं तुमच्या माझ्या जीवनामध्ये असलेलं अविभाज्य असं स्थान किती महत्वाचं आहे हे वेळोवेळी पटवून दिलं. धन्य माता पिता तयांचिया. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला धन्यता दिली का हो? त्याला तर दिलीच, पण त्याच्या माता पित्याला धन्यता दिली. या जगामध्ये स्वतःची प्रगती, जगाची प्रगती ज्यांनी केली ना, ती सगळी मंडळी आई वेळी होती. प्रत्येक महापुरुष मोठा झाला तो त्यांच्या आईमुळे, तो त्यांच्या पित्यामुळे. आई वडिलांविषयी ज्यांनी ज्यांनी कृतज्ञता बाळगली ती मंडळी खऱ्या अर्थाने मोठी झाली. श्रोते हो, ज्याला स्वतःचं हित कळलं, आपुलिया हिता जो असे जागता. जागत शब्द वापरताना तुकोबरायांना काय अनस्यूत असावं, काय संतांचं म्हणणं असावं? समाज झोपलेला आहे का? तुम्ही सगळे जागे आहात, मी जागे, आपण सगळे जागे आहे. मग ही कुठली झोप आहे की ज्या झोपेबद्दल संतांनी विधानं केली? आपण तर जागे आहे, हिताच्या ठिकाणी जागे की आपल्याला आपलं हित कळतं ना. कळतं की नाही? हो म्हणा. कळतं ना, आपल्याला आपलं हित कळतं. आपलं हित असंच आहे, 4-2 एकर मस्त जमीन घ्यायची, मस्त बँक बॅलन्स वाढवायचा, उत्तम लेकरा बाळांच्यासाठी पुढच्या भविष्याची तजवीज करून ठेवायची आणि नातवंडांचं पंतवंडांचं तोंड बघून सुखानं इथून निरोप घ्यायचा. याच्यात आपलं हित आहे असं आपल्याला वाटतं. माऊलींना विचारावं, ज्ञानोबराय तुमचं काय हो? तुम्ही कुठे एकरभर जमीन केली का बुक? तुम्ही कुठं काही सातबाराचा उतारा आहे का तुमच्या नावावर? ज्ञानोबराय उत्तर देतात, माझा असं काहीच नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून आज 750-700 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या घरामध्ये आपल्या पणजोबाचा, खापर पणजोबाचा किंवा पूर्वजांचा फोटो नसेल, पण ज्ञानराजांचा फोटो, तुकोबांचा फोटो नक्की सापडेल. रिबप चालू ठेवा, मला थोडासा हलवू नका. विठ्ठल विठ्ठल का? कारण सगळं जग माझं आहे ही भावना, याला म्हणायचं आपल्या बरोबर जगाचे हित करणं बरं का. आम्ही फक्त आमच्या हिताचा विचार करतो. परोपकाराय सतां विभूतया. संतांना का म्हटलं? कारण दुसऱ्यावर उपकार करणं हीच त्यांची लक्षणं होती ना. आपल्या बरोबर जगाचं कल्याण व्हावं हा एकमात्र कल्याणाचा विचार, शाश्वत कल्याण. आणि तो दादागिरी करून नाही, दंडवत घालूनच केलाय. सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्तशुद्धीची, मनशुद्धीची कामना प्रचंड प्रामाणिकपणे दंडवत घालून जगाच्या चरणावर नम्रपणे प्रार्थना केली की अरे बाबा रे, स्वतःचं हित साधा, हित साधा. का? कारण सगळीकडे घनदाट असा अंधकार आहे. कशाचा? अज्ञानाचा आहे, अहंकाराचा आहे. मग उजेड व्हायचा असेल सगळीकडे तर कशामुळे होईल? बाबा अहंकार निशी घनदाट, बाबा
फुटली पहाटे गुरुवचने फुटली पहाटे गुरुवचने फुटली पहाटे माता भक्ती भेटली बळवंत माता भक्ती भेटली बळवंत माता भक्ती भेटली बरोबर माता भक्ती भेटली बरोबर तिने मार्ग दाविला चोखटगा तिने मार्ग दाविला चोखटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा तिने मार्ग दाविला चोखटगा तिने मार्ग दाविला चोखटगा नरहरी राम गोविंद वासुदेवा नरहरी राम गोविंद वासुदेवा गोविंद वासुदेवा सगळ्या संतांनी जाग करण्याचं काम केलं आम्हाला उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा म्हणजे काय आम्ही झोपलो होतो का नाही देहाच्या झोपेबद्दल नाही आमच्या मनाला वर्षानुवर्ष आलेली मरगळ ती दूर व्हावी 16वे शतक तुकोबरायांनी हा प्रयत्न केला की आता भक्ती करण्याकरता तर जागे राहाच आत्मकल्याणाकरता जागे राहाच पण जनकल्याण व्हावं याकरता अनेक प्रकारच्या लुटारूंची आक्रमण आपल्यावरती होत आहेत आता सावध व्हा आता जागे व्हा. जागा रे बाईनो जागा आता 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 जागा रे बाईनो जागा चोर निचल्या काढून भागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा 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 चोर निचल्या चोर निचल्या आता जागा रे बाईनो जागा 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 रे बाईनो जागा 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 वा क्या बात आहे तुम्ही जागे आहेत ना सगळे नाही जाग आली का आता समजा आणि कीर्तनाचा तो गुणधर्म आहे कीर्तनामध्ये ती बया येते ना है की नाही? ती येते मग वेळ कुठली असू दे अहो राम जन्माच्या कीर्तनाला पण ती येते दुपारच्या रात्री कृष्ण जन्माचा असू दे तरी ती येते तिला निमंत्रण नाही द्यावं लागत पण आपण सगळे जागे राहिलो पाहिजे आपल्या हिताच्या ठिकाणी किती गोड गायलं आता जागा रे भाईनो जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जागच केलं आम्हाला अखंड जागते पण ठेवण्याचं उत्तिष्ठत उपनिषदांचं वाक्य आहे जागृत प्राप्य वरान्न बोधित उठा जागे व्हा आणि तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हे जागेपण आम्हाला संतांनी दिलं हे जागेपण आमच्या क्रांतिकारकांनी दिलं हे महापुरुषांनी दिलं आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे काय केलं हो निद्रिस्त होता समाज शिक्षण नव्हतं विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश समाजामध्ये पसरावा आणि अज्ञानाची मरगळ अज्ञानामुळे आलेली निद्रा खाडकन सगळे जागे व्हावेत म्हणून काय केलं काय परिस्थिती होती हो सावित्रीबाई फुल्यांसारख्या पत्नी लाभल्या आणि दोघांनी मिळून एक क्रांती घडवली समाजामध्ये का उल्लेख करायचा आजच्या दिवशी सावित्रीबाईंचा ज्योतिबांचा एक तर त्यांचा दिवस आहेच आहे पण सावित्रीबाई जर नसत्या ज्योतिबा फुले नसते तर फार लांबचं उदाहरण नाही मीच तुमच्या समोर आज दिसले नसते मागास आज ना आहे भारतीय महिला जगती मागास आज ना आहे भारतीय महिला जगती सद्विचार ऐकून पतीचा घेऊन लेखणी हाती स्त्री शिक्षण घेण्यासाठी कटिबद्ध जाहली मगती निंदेचे वादळ उठले जे उठले तसेच शमले जे निंदक तेही झुकले सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी कोटी सावित्री आणिक ज्योती घ्या प्रणाम कोटी
मुलींवरती शेण चिखलाचे गोळे फेकले जायचे, प्रचंड अपमान केला जात होता. सावित्रीबाईंचे तर एवढे उपकार आहेत, जाताना पिशवीमध्ये एक साडी एक्स्ट्रा घ्यायच्या, त्या 2 लुगडं, त्यातलं एक लुगडं कायम एका साडीमध्ये, आणि अंगावरच्या साडीवर शेण चिखलाचे गोळे फेकले जायचे. शाळेत जायचं, मुलींना ज्ञानदान करायचं, साडी बदलायची, ज्ञानदान करायचं, आणि परत ती खराब साडी नेसून परत घरी येताना परत ते शेणाचे चिखलाचे गोळे फेकत झेलत घरी यायचं. ते जर त्यावेळी तिथं घाबरून घरी बसले असते तर आज आपण इथे नसतो, ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरलाच नसता. त्यामुळे एवढे अनंत उपकार आहे की त्या अंधकारातनं, त्या निद्रिस्त समाजातून उद्याचा भविष्यकालीन भारत किंवा उद्याचा उषःकाल त्यांना दिसत होता, याकरता सगळं सहन केलं. म्हणून धन्यता द्यायची या मंडळींना. तुकोबराय धन्यता देतात आमच्या हिताच्या ठिकाणी जागे असण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, आणि सगळ्यात मोठा प्रयत्न करणारे माता आणि पिता आहेत, म्हणून तुकोबराय त्यांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची. निवृत्तीपासून प्रवृत्तीपासून निवृत्ती घेतल्याखेरीज असं म्हणतात, भक्तीच्या किंवा मुक्तीच्या गर्भागारात प्रवेश करण्याचा सोपान प्राप्त होत नाही. प्रवृत्तीपासून निवृत्ती, निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्ती, आणि मग मुक्तीच्या गर्भात प्रवेश करण्याचा सोपान, हे सगळं आम्हाला प्राप्त होतं. आणि ही 4 भावंड ज्यांच्यामुळं आपल्याला मिळाली ते माता पिता काय धन्य आहेत, ज्यांनी सगळ्या जगाला जाग केलं. 12व्या शतकामध्ये इथे भक्तिरसाचा कल्लोळ केला माझ्या ज्ञानोबा माऊलींनी. नाथांच्या काळामध्ये ही ज्ञानेश्वरी समाजाला पचेना. दृष्टांत द्यावा नाथांना माऊलींनी की नाथा माझा गळा आवळला जातोय, अजान वृक्षाची मुळी गळ्याला आवळली गेली, जरा मोकळं करा. भक्तीचं अवडंबर माजलं. त्यावेळी ही ज्ञानेश्वरी पुनरुज्जीवित करून संतांनी पुन्हा एकदा समाजाला दिली. भाव जाणला. केवढे मोठे अनंत उपकार आहेत मला सांगा ना. हे कशामुळे घडलं? धन्य माता पिता तयांची. साक्षात वैराग्य संपन्न, वैराग्याची मूर्ती असलेली आमची विठ्ठलपंत आणि साक्षात भक्तीची मूर्त असलेली आईसाहेब रुक्मिणी माता. इतकं झेललं, इतकं सहन केलं. गृहस्थाश्रम, संन्यासाश्रमानंतर स्वीकारलेला गृहस्थाश्रम आणि मग निर्माण झालेली संतती. त्यामुळे समाजाकडून फक्त अवहेलना, फक्त निंदा, अपमान, छळ एवढं सगळं सहन करावं आणि आपल्या पश्चात आपल्या मुलांना तरी चांगलं जगता यावं म्हणून ब्रह्मवृंदांसमोर उभ्या असलेल्या या दोघांना ब्रह्मवृंदांनी देहांत प्रायश्चित्त ऐकवावं. त्यावेळी या दोघांनी सांगावं, विठ्ठलपंतांनी सांगावं, भूदेव आपला निर्णय आम्हाला मान्य आहे. स्वीकारला निर्णय देहांत प्रायश्चित्ताचा. आणि हे 2 माता पिता जगाला अमृताची सुधा मिळावी, संजीवनी मिळावी, आपली लेकरं सन्मानानं जगावीत म्हणून माघारी आली. एक दिवस संध्याकाळची वेळ, 4ही लेकरं अंथरुणामध्ये झोपलेली आहेत. 4ही लेकरांच्या अंगावरचं पांघरुण सरळ केलं. मुक्ताईच्या डोक्यावरनं हात फिरवला आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी आणि पतीच्या मागे निघाल्या. हो, धर्माचं काम होतं. ब्रह्मवृंदांनी दिलेला निर्णय मान्य होता. देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार होतं. आपल्या लेकरांना उत्तम जगता यावं, याला म्हणायचं त्याग. माता पित्यांचा काय त्याग असू शकतो, काय जीवन असू शकतं, विलक्षण त्यागमयी जीवन. साक्षात वैराग्याचे पुतळे असलेले विठ्ठलपंतांनी घर सोडलं, उमऱ्यातनं बाहेर पाऊल टाकलं. तशा रुक्मिणी आईसाहेब निघाल्या, पण मागे वळून पाहिलं. मुक्ताईकडे पाहवलं नाही, ज्ञानादादाकडे पाहवलं नाही, सोपानांकडे पाहवलं नाही. निवृत्तीदादांच्या जवळ गेल्या, निवृत्तीदादांना उठवलं. निवृत्ती दादा, तुम्ही मोठे आहात या सगळ्यांपेक्षा, आता यांचा कैवार तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही मोठे व्हा, सगळ्यांचा सांभाळ करा, रडायचं नाही हा. म्हणून सगळ्यांची समजूत घातली आणि आईसाहेब निघाल्या. जात असताना मुक्ताईच्या डोक्यावरचे केस बाजूला केले. ज्ञानदादांकडे पाहिलं, डोक्याशी भगवद्गीतेची प्रत होती ज्ञानदादांच्या. आणि माऊलींकडे पाहिलं. माऊलींना विचारलं, ज्ञानोबा कोण घेईल जगाचा कैवार? त्यावेळी माऊली असे आपोआप एका कुशीवर वळले आणि हात पडला भगवद्गीतेवर झोपेतच. आईला उत्तर मिळालं, घेतला. माझ्या ज्ञानोबानी जगाचा कैवार घेतला. आता ही भगवद्गीता जगाला कळेल अशी 9000 ओव्यांची भावार्थ दीपिका प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही नेवाशाच्या ठिकाणी. प्रगट झाली. माऊलींचे शब्द घुमले. सच्चिदानंदांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली. आईनं डोक्यावरनं हात फिरवला. मुक्ताईला कवटाळलं, सोपान काकांना कवटाळलं. निवृत्तीचा निरोप घेऊन दोघंही निघून गेले. निबिड अंधकाराला चिरत चिरत कुत्र्यांचं किंचाळणं कानावर येत होतं. इंद्रायणीच्या डोहाजवळ दोघे जण गेले आणि कुणाला काही कळायच्या आत दोघांनी पटापट डोहामध्ये उड्या मारल्या.
पाण्यावर वलय वलयांवर वलय उठली. कितीतरी वेळ इंद्रायणी गहिवरली, शहरली, शांत स्तब्ध झाली आणि निस्तब्धपणे वाहायला लागली. पुन्हा बराच वेळ झाला. पहाटेच्या वेळी निवृत्तीनाथ शांत ध्यानावस्थेमध्ये. ज्ञानादादा उठले, सोपान काका उठले, मुक्ताई उठली आणि उठल्या उठल्या 4-5 वर्षाची लेक. बाळाला आई नाही दिसली की ते बाळ कावरं बावरं होतं ना. आई कुठे आहे, दादा दादा आई कुठे आहे म्हणून डोळे चोळत परकर पोलक्यातली आमच्या मुक्ताई आई साहेब बाहेर आल्या आणि निवृत्ती दादांना सांगायला लागल्या, दादा आई कुठे आहे, सांगणार आहे, आई कुठे आहे. निवृत्ती दादा सांगतायत. जवळ घेतलं का डोक्यावरनं हात फिरवला, म्हणाले, मुक्ते आई देवा घरी गेली ग, आई देवा घरी गेली. दादा अरे ती तर रोजच जाते, आत्ता येईल, सिद्धेश्वराला गेली असेल, तिकडे प्रदक्षिणा घालेल अश्वत्थ वृक्षाला आणि लगेच येईल. मुक्ते आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे बाळा. मुक्ताई आई साहेबांनी विचारावं, दादा आई कधीच नाही येणार, मग तुम्हाला आई कुठली हो, तुम्हाला आई कुठली आता. निवृत्ती दादांनी रात्रभर साठवलेलं सगळं रडू हंबरडा फुटला, ढसढसा रडायला लागले आणि या तीनही भावंडांना आपल्या जवळ घेतलं आणि मुक्ताईला सांगतात, मुक्ता आजपासून तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही मुक्ताई, मुक्ते नाही मुक्ताई, ब्रह्मचित्कल आदिशक्ती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय देवाचे, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. म्हणून जगाची जननी झाली ना ती माई झाली. का धन्यवाद द्यायचे माता पित्यांना की ही लेकरं अशी घडवली, असा जीवनाचा इतका सुंदर प्रवास या मुलांच्याकडून करवून घेतला आणि मग आज माऊलींनी आम्हाला किती दिलं. चांगदेव 65 असू दे, अमृतानुभव किंवा अनुभवामृत असू दे, भावार्थ दीपिकेचे तर एवढे अनंत उपकार आहेत आमच्यावरती. बघा ना, गीतेवरती टीका अनेकांनी केली आहे. आपण जागे आहेत ना, भगवद्गीतेवरती अनेकांनी टीका भाष्य केलंय. एकट्या ज्ञानोबा यांनी केलंय अशातला भाग नाही. वामन पंडित नावाचे पंत साहित्यातले एक कवी होऊन गेले, त्यांनी गीतेवर टीका भाष्य केलं, त्याला नाव दिलं यथार्थ दीपिका. आता यथार्थ दीपिकेचं कवर पृष्ठ सुद्धा आम्हाला बघायला मिळत नाही, इतकी ती दुर्मिळ आहे. गीतेवरती टीका भाष्य विनोबा भावेंनी सुद्धा केलं. आई म्हणायच्या त्यांच्या, विनू मला ते वेदांत कळत नाही, तत्वज्ञान कळत नाही, तू महान पंडित आहेस वेदांताचा, मला भगवद्गीता समजावून सांगशील का रे. म्हणून आपल्या आईसाठी विनोबा भावेंनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला आणि आईला भगवद्गीता समजावून सांगितली. विनोबा भावेंनी गीतेचं टीकाभाष्य केलं. गीतेवर अजून अनेकांनी लिखाण केलं, त्यापैकी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. तोही गीतेवरचा टीकाभाष्यच. मग या सगळ्यांमध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी महाराष्ट्र सारस्वताने आणि महाराष्ट्र संस्कृतीने गाभाऱ्यात आणि डोक्यावर का घेतली याचं एकच उत्तर आहे. माऊलींनी गीतेवर टीका केली, टीकाभाष्य केलं, 9000 ओव्यांमध्ये त्याला नाव दिलं भावार्थ दीपिका. कारण ज्ञानोबरायांनी भाव जाणला. म्हणून मी नेहमी असं सांगते, ज्ञानेश्वरी हातात घेतली ना मंडळी आपण, की जणू काही आपण आईच्या मांडीवर बसलोय असा अनुभव घ्यावा. ज्ञानेश्वरीचं एक एक पान इतक्या हळुवारपणे ओलांडावं, उलगडावं. कुठल्याही पुस्तकाला जसं हाताळतो तसं ग्रंथांना कधीच हाताळू नये. इतका आनंद मिळेल ना. आई आहे ना ती मांडीवर घ्यायला बसलीये. आमची अडचण आहे, मगाशी मी म्हटलं आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आमच्या जीवनाच्या दुःखाला या दोन गोष्टी कायम कारणीभूत ठरल्या. आम्ही असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, ते बघितलं का ते झाड, हा तोच तो डोंगर, बरोबर तिथपर्यंत सगळं माझं. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा की, याचा आजा पण हेच म्हणायचा. अहो पुण्यामध्ये परवा एक गाडी बघितली मोठी. ती गाडी कुठली होती, कुणाची होती सांगत नाही, पण मोठी ट्रॅफिक सिग्नलला मोठी गाडी होती. त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं बाई ग, आता हे भाऊ ही गाडी घेऊन जाणार की काय वरती, काय न्यायचंय सोबत सांगा ना मला. किती आम्ही मी आणि माझं करू बरं.
प्रपंच उत्तम करायचा, सगळी कर्तव्य, पण तुमचं माझं हित जर साधायचं असेल ना, तर त्याकरता एकच मार्ग आहे, एकच मार्ग. कुठला मार्ग? अभंगाचं 3रं चरण आहे. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे अखंड करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हिताचा मार्ग तुकोबरायांनी सांगितला. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा राहायचं असेल तर ग्रंथ जवळ घेऊया, संतांना जवळ करूया. संघाचा रंग मनाला लागतो असा, मनाचा उत्तम रंग देईल असा संघ करूया. संतांचा संघ, उत्तम चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे. आम्ही चिंतन नाही, आम्ही चिंता जास्त करतो. चिंतन आणि चिंतेमध्ये फरक आहे ना. आम्ही आणि महिला वर्ग तर जरा जास्तच चिंता करतो आमची, खरं आहे की नाही? फार चिंता. आल्या गेल्याचं बघा, रांधा वाडा, उष्टी काढा, सगळ्यांचं करा, आणि केलं कोणीच म्हणत नाही. किती करा, केलं म्हणतं का कोणी? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आमचे सांगतात, तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा, केलं कुणीच म्हणणार नाही. 16-17 वर्षाचा मुलगा झाला, चटकपटक बोलण्याचा त्याला गुण आला की तो पित्यालाच विचारतो, आमच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी काय केलं तुम्ही? काय करून ठेवलं? आणि हाडाची काढं, रक्ताचं पाणी करून सगळं आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी करतो. परवा एक आजोबा भेटले, म्हटलं काय झालं, एवढी चिंता काय चेहऱ्यावर? म्हणाले काय सांगू अगं पोरी. म्हटलं काय झालं तरी काय? अहो 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवलंय तुम्ही. म्हणाले नेमकं खरंय तुझं. 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलं, जिद्दीनी कष्टानी शून्यातनं विश्व निर्माण केलं, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली म्हणले मला. मनुष्य कशाची चिंता करतो बरं? चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते आणि सजीव माणसाला कायम जाळत असते ती चिंता. म्हणून खरं सांगू, चिंतन करावं, चिंता नाही. चिंता चितेकडे घेऊन जाईल, चिंतन चैतन्याकडे घेऊन जाईल. विठ्ठल त्यामुळे अशी चिंता करावी ज्याच्यामुळे तो चिंतामणी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या इच्छित
मनोकामना पूर्ण करेल. जीवनातली सगळी चिंता दूर करणारा चिंतामणी पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना भेटला होता. म्हणून जिजाई साहेबांना सारखे म्हणायचे, आवले काळजी करू नको ग, अजिबात चिंता करू नको ग. कसली काळजी करते? ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे नव, कशापायी काळजी करतेस? अहो काळजी नव्हती, चिंता नव्हती. देणारा तो आहे, नेणारा सुद्धा तोच आहे, देवविता तोच आहे. म्हणून तर गोरोबा काका आमचे उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करतायत, नामस्मरण भक्ती उत्तम करतायत. पण करत असताना सुद्धा तुझे रूप चित्ती राहू, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, सुखे करू काम. तुझे रूप चित्ती राहू, तुझे रूप चित्ती राहू, मुखी तुझे नाम. मला जमलं असतं बरं. काय केलं? अखंड भगवंताचं नाम, भगवंताचं गुण, भगवंताचे रूप अखंड स्मरण केलं, अखंड चिंतन विठोबाचे. पुढचं लेकरू कधी पायाशी आलं चिखल तुडवताना कळलं नाही. आणि इतके रममाण झाले होते, इतके रममाण. पांडुरंग 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 पांडुरंग, अखंड नामस्मरण. लेकरू पायाशी आलेलं सुद्धा कळालं नाही, इतकं देहभान. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा, या अवस्थेला पोहोचलेले आमचे संत महात्मे. पण ज्यावेळी कळावं, ज्यावेळी पत्नीला कळावं, त्यावेळी घेतला ना कैवार पांडुरंग परमात्म्याने. दिलं मूल तर दिलंच, सर्वार्थाने उद्धार केला. आणि एवढी सत्ता हातात दिली गोरोबा काकांच्या की संप्रदायातल्या सगळ्या संतांची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य काकांकडे होतं. सगळे संत किती मोठे आहेत. ज्ञानोबरायांच्या डोक्यावर थापटणं आपटावं लागलं गोरोबा काकांना. नामदेवांच्या निमित्ताने ज्यावेळी नामदेव महाराज कीर्तन करतायत, कुणीच नमस्कार करेना, त्यावेळी आमच्या ब्रह्मचित्काला आईसाहेब मुक्ताबाई म्हणतात, अरे 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 नाम्या कच्चा रे कच्चा. सगळे त्याला नमस्कार करतायत, पण त्याला वाटतंय मीच मोठा. सर्वाभूती परमात्म तत्व हे फक्त बोलण्यापुरतं ठीक आहे, पण अनुभवाच्या पातळीवर कुठंच आणलंय, कुठंच आणलंय. आम्हालाही सगळीकडे देव आहे असं फक्त आपण बोलतो, पण अनुभव शून्य आमचं तत्वज्ञान. त्यामुळे नामदेवांच्या कीर्तनानंतर आईसाहेबांची कळकळ बघितली आणि ज्ञानादादांना सांगितलं, आता काकांना पाचारण करा. गोरोबा काका आले. बरं, वारीमध्ये थापटणं कशाला आणलं होतं असेल, कशाला आणलं असेल, पण आणलं होतं त्यांनी. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटलं. ज्ञानोबांच्या डोक्यावर, निवृत्तीनाथांच्या, कुणी काही प्रतिक्रिया नाही, शांत. निवृत्तीनाथ एकदम शांत, ज्ञानादादा एकदम शांत, सोपान काकांच्या डोक्यावर एकदम शांत. इथं अमृताची संजीवनी उतू चालली आहे म्हणाले या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये. काय यांचा परिपक्वपणा मी सांगणार, गोरोबा काका सांगतायत. मुक्ताबाईंच्या डोक्यावर सणसणीत सणकांडी आमच्या आईसाहेब आदिशक्ती मुक्ताबाई म्हणाल्या. काय यांच्यामधलं परिपक्वपण, मी अपुरेपण मी काय सांगणार. आणि आता ज्यावेळी नामदेवांच्या डोक्यावर थापट नापटायची वेळ आली, त्यावेळी नामदेव महाराज संतापले ना. अरे असं थापट नापटून कळतं का म्हणाले. नाम्या कच्चा आहे की पक्का आहे, ते मी पक्का आहे की कच्चा आहे असं थापट नापटून कळेल म्हणून ताण 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 करत तावा तावाने देवाकडे गेले आणि देवाला विचारला, अरे गोरोबा काका डोक्यावर थापट नापटून ठरवणार काय, मी कच्चा आहे की पक्का आहे, देवा सांग. भगवंत म्हणाले, नामया खरं आहे, थापटणं आपटूनच कळेल तू कच्चा आहे की पक्का आहे. आणि निर्णय मुक्ताबाईंनी कधीच लावला होता. अरे 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 जसे ओरडले तसे पटकन मुक्ताई म्हणाल्या, नाम्या कच्चा रे कच्चा, सांग मी कच्चा आहे का, सांग मी कच्चा आहे का. पांडुरंग परमात्मा म्हणाले, पक्के पण यायचं असेल तर गुरुची आवश्यकता लागेल आणि गुरु माऊलीला जवळ करावा लागेल, मग जीवन पक्क होईल, भाजून पक्क होईल, परिपक्व होईल. आणि मग औंड्या नागनाचा ऍड्रेस देतात देव त्यांना. मग तिथं गेल्यानंतर ते भेटले, कोण, विसोबा खेचर. बघितलं डोकं फिरलं, काय पण पत्ता दिलाय मला, हे असं पिंडीवर पाय ठेवून हे माझे गुरु. आणि मग परिणाम व्हायचा तो झाला, पूर्णत्वाचं ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं. आणि मग सर्वाभूती परमात्म तत्व हे नामदेव महाराजांना कळालं. मला असं वाटतं गोरोबा काकांचं श्रेय आहे. काय कळालं, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देवा विठ्ठला देवा पूजा विठ्ठल, देवा विठ्ठला देवा पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल.
विठ्ठलाची ऐका नामदेव महाराजांचा अभंग. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल असा देव सापडणं सोपं आहे का? पण ज्यावेळी आईच्या पायाकडे पाहिलं विठ्ठल सापडला, ज्यावेळी बापाच्या चरणात पाहिलं विठ्ठल सापडला. आज आमच्या तरुण पोरांना सांगावं लागेल की तिथं विठ्ठल दिसेल. परमेश्वराने इमर्जन्सी ऍड्रेसच दिलाय त्याचा. मला जर शोधायचं असेल ना तर एक वेळ विटेवर मला नाही शोधत आला तरी चालेल, पण माता पित्यांच्या चरणाकडे पहा, मी तिथं आहे. मी मातेच्या आई बापांच्या चरणस्पर्शात आहे. माता विठ्ठल पिता विठ्ठल हा आदर्श घालणारे आमचे सगळे संत. गोरोबा काकांच्याच पुढच्या काळामध्ये त्याच घरामध्ये जन्माला आलेले राका कुंभार. काय परिणाम असेल, काय चिंतन असेल, अखंड चिंतन विठोबाचे. किती चिंतन करावं. राकांच्या पत्नीचं नाव होतं बंका आणि मुलीचं नाव होतं वंका. सुंदर अध्यात्म, सुंदर प्रपंच चालू आहे. मांजर पाळली होती घरामध्ये राकांनी बरं का. आणि आता आपल्या घरामध्ये काय असतं, जिथं मडकी घडवली जातात कुंभारांच्या घरामध्ये कुलाल म्हणतो ना आपण, काय असतं, भट्टी असते ना. कसली भट्टी, तिला आवा म्हणतो आपण. आता हे आम्हाला, आता तुम्ही आम्हाला सांगायचं नक्की कसं असतं काय असतं ते. पण आवा चालली पंढरपूरला, मला तर वाटलं तीच की काय पहिल्यांदा. ते भट्टी भाजण्याची, मडकी भाजण्याची जी भट्टी आहे तिला आपण आवा म्हणतो ना. राकांनी ती पाळलेली मांजर, छान उदरनिर्वाह चाललाय, नामचिंतन अखंड चालू आहे. एक दिवस ती मांजर व्यायली, 5 पिलं झाली तिला. आणि मांजरीचा स्वभाव असतो, ती पिलं काही एका जागी ठेवत नाही. बोक्यापासनं अन्य काही उपद्रव घटकांपासून त्यांचं रक्षण करण्याकरता ती त्याचा मुक्काम पिल्लांचा बदलत राहते. मांजरीनं पिल्लं घेतली आणि अशी ओली कच्ची मडकी घडवून तिथं ठेवली होती. त्यातल्या एका मडक्यामध्ये तिने आपली 5ही पिल्लं ठेवली आणि ती गेली निघून. आता नेमका तोच दिवस होता की ती भट्टी पेटवायचा दिवस होता. सगळी मडकी बनवून ठेवली आणि भट्टी पेटणार. आता पेटलेली भट्टी काही लवकर विझत नाही, सगळी मडकी मस्त भाजली पाहिजेत, तितका वेळ ती भट्टी चालती राहणार, पेटती राहणार. ही मांजर निघून गेली, भट्टी जशी पेटली, जसा धूर भट्टीतनं वरती यायला लागला तसं गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलं नेमकं काय झालंय. माझी लेकरं ठेवली आहेत मी. अहो आई आईच आहे ना शेवटी. वात्सल्य प्राण्यातलं काय आणि मानवातलं काय. निसर्गामध्ये मातृत्वाची भावना खूप विलक्षण आहे. आपण बारकाईने कधीतरी बघा. त्या मांजरीला कळलं नेमका काय प्रकार झालाय. ती धावत आली आणि राका त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली. राकाला कळे ना, आग म्हणे आगीत कुठं उड्या मारतेस, बाजूला हो. त्या मांजरीने राकाचे पाय चाटले आणि मालकाला आईची भाषा कळली, त्या मांजरीची भाषा कळली. काळजात सरकन वेदना झाली आणि बायकोला विचारलं, होय ग, या मांजरीने पिल्लं ठेवली होती का ग मडक्यात? ती म्हणली, नाही मला नाही ठावजी. मुलीला विचारलं, तुला माहितीये का ग? ती म्हणली, बाबा मला बी नाही ठावं. 100% म्हणाले, या मांजरीची पिलं यातल्या एका मडक्यात गेली आणि मडकं भट्टीत गेलंय. करायचं काय आता? राका तिथेच बसले, डोळे मिटले आणि पांडुरंगाचं चिंतन सुरू केलं, नामस्मरण सुरू केलं. अखंड चिंतन विठोबाचे. भगवंता तुझं हृदय निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडवले. भगवंता तुझं हृदय पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तू येऊन येदी क्षीण आड घाली सुदर्शन. तुझं हृदय योगक्षेमम वहाम्यहम. आता तू तुझा शब्द राख, या मायलेकरांची ताटातूट होऊ द्यायची नाही. वाटेल ते झालं तरी ज्या दिवशी भट्टी विझेल त्या दिवशी ही लेकरं सुखरूप बाहेर आली पाहिजेत. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. हे केले एका चिंतेचा विठ्ठले, एका चिंतेचा विठ्ठले, एका चिंतेचा विठ्ठले. काय नो हे केले एका चिंतेचा विठ्ठले.
नुसतं चिंतन तर करा. अरे सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोक लिहिलं ऐसे नाही. तुला कसा सोडेल, तुझंही रक्षण करेल. सगळ्या जीवसृष्टीची जबाबदारी भगवंतानी घेतली आहे ना. तो मालक आहे ना, तो पिता आहे ना. मग पित्याचं काम उत्तम भगवंत परमात्मा सांभाळतो. राखाने भगवंतांना शब्द दिला, देवा तू तुझा शब्द राख, मी माझा शब्द तुला देतो. जर या भट्टीतनं ही मांजरीची पिल्ल सुखरूप बाहेर आली तर मी घरादारावर तुळशीपत्र ठेवीन, प्रपंच सोडेन आणि पंढरपुरात तुझ्या सेवेसाठी तुझ्या नामासाठी येऊन राहीन. हा भक्ताचा शब्द. 3 दिवस भट्टी विजेना. 3 दिवसांनी ज्यावेळी भट्टी विजली तोपर्यंत अन्न पाण्याचा कण नाही पोटात. राका बसलेत त्यांची पत्नी आणि मुलगी. सबंध घरदार भगवंतांच्या चिंतनामध्ये बसलंय. बराच वेळ निघून गेला. अखंड चिंतन विठोबाचे, नामस्मरण सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे. आणि जशी भट्टी विजली तशी एक एक मडकं भट्टीतनं बाहेर काढायला सुरुवात झाली. ज्या मडक्यात ही मांजरीची 5ही पिल्लं होती ना, त्या मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात पिल्लं आहेत. बरोबर ते मडकं जसं बाहेर यायला लागलं तसं मांजर धावायला लागली. राकांनी पाहिलं, पहिलं पिल्लू, दुसरं पिल्लू, तुरतुर 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 सगळीकडे ती पिल्लू पळायला लागली. हो, क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, आपुला. प्रत्येक क्षणाला सांभाळणारा तो परमात्मा आहे ना. आणि राका म्हणाले, देवा तू तुझा शब्द राखलास ना, आता माझी पाळी. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, त्याग केला घरादाराचा आणि पंढरपुरात हे कुटुंब येऊन वास्तव्यासाठी राहिलं. भगवंत इतका देतो, इतका देतो. अनंत हस्ते कमला कराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या करानी, किती रक्षसी मग दो करानी. त्यामुळे भगवंताचं चिंतन अखंड करावं. आणि आमचं हित आम्हाला हवं असेल तर काय करावं? गीता भागवत करीती श्रवण. श्रवण भक्तीचा उद्घोष आमच्या सगळ्या संतांनी केला. ग्रंथांचं श्रवण करावं, वाचन करावं, निधिध्यसन करावं, चिंतन करावं. श्रवण भक्ती पहिली नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. काय करायचं? श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. इथं सुख मिळतं, संतांचं म्हणणं आहे. श्रवण भक्तीमध्ये सुख मिळतं. ज्ञानोबरायांनी श्रवण भक्ती करण्याकरता आपल्या स्वभावाच्या विरुद्धार्थी जाऊन किंवा विरोधात जाऊन एक प्रतिज्ञा केली आहे. माऊलींचा हा स्वभाव नाही, पण तरी सुद्धा माऊली प्रतिज्ञा करतात, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली प्रतिज्ञा घेऊन सांगतात की तुम्हाला सुख जर हवं असेल ना, श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी. श्रवण भक्तीच्या माध्यमातून आम्हाला सुख प्राप्त होईल. अजून काय? गीता भागवत करीती श्रवण. एकंदर 4 गकारांचा छंद माणसाला लागावा असं शास्त्र सांगतं. गीता गोविंद, गीता गंगाच गायत्री गोविंदे हृदि संस्थिते, चतुर्गकार संयुक्त पुनर्जन्म न विद्यते. म्हणाले पुढचा जन्म घ्यावाच लागणार नाही. 4 गकार, गीता, गंगा, गायत्री आणि गोविंद. म्हणून तर तुकोबरायांना छंद लागला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. असा गीतेचा छंद लागावा, गीतेचं पठण करावं. आमच्या लेकरांना या सगळ्याशी काही घेणं देणं नसतं बरं का. मी हात जोडून जिथं जाते तिथं सांगते, उत्तम वाचायला द्या लेकरांना, उत्तम वाचायला द्या. श्यामच्या आईचं पुस्तक आता बघायला मिळत नाही. श्यामची आई घरात एखादं फर्निचर नसलं तरी चालेल, पण 5-50 रुपयाची पुस्तकं ठेवा पोरांना वाचायला. उत्तम ग्रंथ. मी कुटुंबाला मनापासून धन्यवाद देणार आहे याच्यासाठी आज, की त्या निमित्ताने पत्रिकाही पोचली आणि हरिपाठही पोचला घराघरामध्ये. जोरात वाजवाना टाळ्या. तुम्ही कंटाळलात का? नाही ना. आपलं कीर्तन संपणारे वेळेत, काळजी करू नका. गीता गंगाच गायत्री गोविंदे हृदि संस्थिते, गीता भागवत करीती श्रवण. गीतेचं अखंड चिंतन करावं.
18 अध्यायी गीतेमध्ये काय सांगितलं भगवंतांनी गोपालकृष्णांनी अर्जुनाला? मोहग्रस्त झालेला अर्जुन शेवटच्या स्थितीला एक भगवंतांना वाउचर देऊन टाकतो. तसं तुम्हाला मला सुद्धा देवाला एक वाउचर देता आलं पाहिजे. कसलं? कुठली पावती द्यायची? अहो पावती दिली पाहिजे ना, मला नाही म्हणत आहे मी, देवाला दिली पाहिजे. कुठली पावती? जी अर्जुनाने दिली हो. शेवटचा अध्याय मोक्ष संन्यास योग शेवट. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. विश्वरूप दर्शन झालं भगवंतांचं. 18 अध्यायी गीतेचं ज्ञान दिलं भगवंतांनी, गीतामृत पाजलं अर्जुनाला. त्याच्या निमित्ताने तुम्हाला मला, पण अर्थात ते हातात घेतलं तर कळेल. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घेतली तर कळेल. परिणाम काय झाला? शेवटच्या अध्यायामध्ये भगवंतांना अर्जुन सांगतात, आता शस्त्रधारी झालो मी, पुन्हा एकदा हातात शस्त्र धरतो आणि माझा मोह संपला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत, तुझ्या प्रसादामुळे माझा मोह संपला. आता सगळा संदेह संपला देवा. आता करिष्ये वचनम तव, तू म्हणशील तसंच घडेल. धर्माचा विजय होईल, पराक्रम, शर्थीचा पराक्रम करेन, अर्थात तूच माझ्याकडून करून घेशील हा विश्वास. त्याचा परिणाम असा झाला, या 18 अध्यायी गीतेमुळे अर्जुन रुजू मवाळ स्वभावाचा, पण स्वतःचा कर्तव्य विन्मुख झालेला, कर्तव्य प्रवृत्त झाला, उत्तम कर्म केलं. आज तुम्हाला मला कर्मप्रधानता जीवनामध्ये घ्यायची असेल ना, तर भगवद्गीता लागेल. नाथांचं भागवत आहे, श्रीमद भागवत महापुराण 18 पुराणांपैकी एक ग्रंथ की जो व्यासांनी रचला. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं गेलं. ज्या भागवतामध्ये भगवंतांच्या लीला आहेत तो भागवत ग्रंथ, ज्याच्यावर 11 स्कंधावर नाथांनी भागवताची टीका केली, एकनाथी भागवत, ते एकनाथी भागवत. सगळे ग्रंथ आपल्या जवळ ठेवावे, ग्रंथांची कास धरावी. श्यामच्या आई पुस्तकाचा मी उल्लेख केला. इथल्या प्रत्येक लेकरांनी ते पुस्तक वाचावं बरं का. आता ते दिसत नाही, बघायला मिळत नाही का हो. पांडुरंग सदाशिव साने या एका व्यक्तीने आईचा गोडवा गायला ज्या पुस्तकामध्ये. लहानपणी श्याम आंघोळ करून स्नान करून जर बाहेर आला तर आईला सांगायचं, आई तुझा पदर पसर, मला त्याच्यावर पाय ठेवायचे, कारण माझ्या पायाला घाण लागेल, माती लागेल. आई काय असते? आईनी सांगावं, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसं आयुष्यात मनाला घाण लागू नये म्हणून जप आयुष्यभर. संतांनी, आईनी, पित्यानी तुमच्या माझ्या मनशुद्धीची कायम प्रार्थना केली आहे, कायम प्रयत्न केले. त्यामुळे आमचं मन कशाने शुद्ध होईल? मन धुवून कशाने निघेल? हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते म्हटलंय. दिवसभर आम्ही ही जीभ अनेकांची निंदा करण्यासाठी नाचवतो अक्षरशः. काय मिळतं? शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. आणि आमचे शब्द दुसऱ्याच्या हृदयाला व्रण आणि जखमा देण्याकरता आहेत का? आम्ही किती वर्षांचं दुखणं ठेवतो. अमक्यानी मला असं बोलला, त्याला बघून घेतो. अरे झाली 25 वर्ष त्या घटनेला. फॉरगिव्ह, फॉरगॉट अँड मूव्ह फॉरवर्ड असे 3 शब्द आम्हाला भगवान गोपालकृष्ण देतात. काही गोष्टींना क्षमा केली पाहिजे, काही गोष्टी विसरून गेल्या पाहिजेत आणि पुढे चालत राहिलं पाहिजे. हे ज्याला जमलं त्याला उत्तम जीवन जगता आलं. विठ्ठल जीवनातले काही प्रश्न आम्हाला सोडवावे लागतील. जीवन पेपर आहे, परीक्षा आहे, आयुष्य परीक्षाच आहे ना. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. मग जीवनातले काही प्रश्न आम्हाला सोडवावे लागतील, काही प्रश्न सोडून द्यावे लागतील. ऑप्शनला पेपरात असतं की नाही. मग ज्याला सोडून द्यायला जमलं त्याला उत्तम जीवन जगता आलं. आणि असं प्रपंच आणि परमार्थ यांनी समृद्ध असलेलं आमचं जीवन ज्यावेळी फुलेल त्या घरामध्ये अशी संतती जन्माला येते की ज्याचा भगवंताला हर्ष वाटतो. दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या